नमस्कार. आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे. शिर्डी म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर येतं ते श्रद्धेचं चित्र. सकाळी लवकर उठून दर्शनासाठी लागलेली रांग, हातात फुलं, डोकं थोडंसं झुकलेलं आणि मनात एकच भावना, साई आपलं सगळं ठीक करतील. इथे येणारा प्रत्येक जण काहीतरी अपेक्षा घेऊन येतो. कुणाचं दुःख असतं, कुणाची अडचण, कुणाचा नवस, आणि सगळ्यांना वाटतं इथे आलो की मन शांत होतं. साईबाबांच्या समाधी मंदिराजवळ उभं राहिलं की आपोआप आवाज हळू होतो, गडबड कमी होते. श्रद्धा आणि सबुरी हे शब्द फक्त ऐकायला नाहीत तर इथे अनुभवायला मिळतात. आसपास सगळीकडे भक्तीचं वातावरण. दुकानवाले, हॉटेल्स, रिक्षावाले, सगळं काही साईभोवतीच फिरतं. त्यामुळे मनात एक ठाम भावना असते की शिर्डीत काही वाईट घडू शकत नाही. पण खरं सांगायचं तर माणसाच्या नजरेआड बऱ्याच गोष्टी घडत असतात. सगळं काही उघडपणे चालत नाही. दिवसाच्या उजेडात सगळं नीटनेटकं दिसतं, पण रात्री काही गोष्टी वेगळ्याच पद्धतीने हलत असतात. मंदिरापासून फार लांब नाही असा एक भाग, बरा परिसर, चांगली हॉटेल्स, शांत रस्ते. कुणालाही वाटणार नाही की इथे काही गडबड असेल. गाड्या येतात जातात, लोक येऊन थांबतात, पुन्हा निघून जातात. सगळं अगदी नॉर्मल. पण इथे जे चालू होतं ते रस्त्यावर नव्हतं, ते मोबाईलमध्ये होतं, इंटरनेटवर होतं. सोशल मीडियावरून संपर्क, ओळखीच्या नावाखाली अनोळखी लोकांशी गप्पा, हळूहळू विश्वास बसावा अशी भाषा, मग फोटो, व्हिडिओ, आणि सगळं इतकं गुप्त की कुणालाच कळू नये. भाविक दर्शनासाठी रांगेत उभी असताना काही अंतरावर हा प्रकार शांतपणे सुरू होता. काही काळ असंच चालू राहिलं. कुणालाच संशय आला नाही, किंवा काही असेल तरी कुणी तोंड उघडलं नाही. प्रत्येक चुकीची गोष्ट कधीतरी उघड होतेच. कुठेतरी एक माहिती बाहेर गेली, ती थेट पोलिसांपर्यंत पोचली, आणि मग कोणताही गोंधळ न करता पोलिसांनी थेट कारवाई केली. त्या दिवशी सगळं चित्र बदललं. अचानक हॉटेलवर छापा पडला. आज जे दिसलं ते धक्का देणारं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणारा देहव्यापार उघडकीस आला. 4 मुलींना रंगेहात पकडण्यात आलं. साईच्या पवित्र भूमीत, भाविकांच्या गर्दीच्या शहरात असा घाणेरडा प्रकार सुरू होता हे ऐकून सगळेच हादरले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरायला वेळ लागला नाही. शिर्डीत खळबळ उडाली. लोक संतापले, भाविक दुखावले गेले. इथे असं कसं घडू शकतं हा प्रश्न सगळ्यांच्या तोंडावर होता. हॉटेल मालकाची चौकशी सुरू झाली. पोलीस अजून तपास करत आहेत. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, जागा कितीही पवित्र असली तरी चुकीविरुद्ध डोळे उघडे ठेवावे लागतात. शिर्डी आजही श्रद्धेचं आणि भक्तीचं मुख्य केंद्र मानलं जातं, जिथे देश विदेशातील लाखो लोक दरवर्षी येऊन साईंच्या चरणी प्रार्थना करतात. साईंच्या नावावर लोकांचा विश्वास अद्यापही प्रगाढ आहे. त्यांच्या आशीर्वादाची कहाणी आणि चमत्कारिक गोष्टी अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. पण अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही घाणेरड्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली, श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे, पण अंधश्रद्धा नव्हे. भक्ती आणि विश्वास याबरोबरच समाजात सचोटी, जबाबदारी आणि चौकशीची भूमिका महत्त्वाची आहे. चुकीविरुद्ध आवाज उठवणे, नियमांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण साईंच्या पवित्र भूमीत फक्त श्रद्धाच नव्हे तर सचोटीही टिकून राहावी लागते, जेणेकरून भक्तांना केवळ आध्यात्मिक अनुभव नाही तर सुरक्षितता आणि न्याय मिळेल. अशा प्रकारे श्रद्धा आणि विवेक दोन्ही हातात घेऊन भक्ती करणेच खरी शिकवण आहे. शिर्डी ही केवळ पर्यटन स्थळ नाही, तर श्रद्धेची ओळख आहे. आणि म्हणूनच इथे घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहणं आणि चुकीविरुद्ध ठाम उभं राहणं हीच खरी साईच्या चरणी सेवा आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.